प्रियानो, आम्ही या ज्या जगामध्ये जगत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला एक फार महत्वाची भूमिका प्रभूने दिलेली आहे. त्याकडे आपण थोडे वेळ पाहूया. मी विनंती करत आहे, आपण कृपा करून पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय त्याचं जर आम्ही अ, वचन वाचलं, तिथं आम्हाला असं पाहावयास भेटत आहे. 9वं वचन जर आम्ही वाचलं तिथं तिथं असं लिहिलंय, पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजक, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात प्राचरण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. फार सुंदर वचन आहे. फार सुंदर अभिवचन आम्हास प्रभूने दिलेलं आहे. आणि जेव्हा पेत्र हे पत्र लिहित आहे, त्यातून त्यांनी दोन गोष्टी फार प्रामुख्याने लिहिलेल्या आहेत आणि त्याच आम्ही पाहणार आहोत. पहिली म्हणजे आमची जी निवड जी झालेली आहे, तिथं काय लिहिलेलं आहे, आम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण असे आहोत. ह्या शब्दाकडे आम्ही थोडा वेळ लक्ष देणार आहोत. याजकगण. आम्हास याजकाची भूमिका प्रभूने दिलेली आहे. देवाने ही जबाबदारी दिलेली आहे की आम्ही याजक असे आहोत. आम्ही जर जुन्या करारामध्ये गेलो तर आम्हाला ठाऊक आहे, याजक जो होता त्या याजकावरती किती जबाबदाऱ्या होत्या. तो एक साधारण मनुष्यासारख्या तो त्याचं जीवन नव्हता जगत. प्रभू देवाने त्याच्यावरती जे काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या, तो एक विशिष्ट प्रकारे त्याचं जीवन जगत होता. देवाने जे काही नियम त्याला लावून दिले होते, ते खाण्याविषयी असू, त्यांनी जे कपडे घालावे आहेत त्याच्याविषयी असू, किंवा त्यांनी मंदिरामध्ये करणारी सेवा आहे त्यामध्ये तो तत्पर असावे अशी देवाची नेहमी इच्छा होती. आणि जो याजक होता नेहमी त्याचप्रमाणे राहत होता. तो त्याच्या इच्छेप्रमाणे किंवा त्याच्या मनाच्या मालकी हक्काप्रमाणे तो वागत नव्हता. त्याला माहिती होतं की माझी निवड जी झालेली आहे ती देवाच्या कार्यासाठी झालेली आहे आणि माझं जीवन जगणं हे देवाच्या कार्यासाठीच आहे. पण आम्ही जर इथे पाहिलं आहोत तर तिथे असं म्हटलेलं आहे की आम्ही तर कोण आहोत, आम्हास तर रॉयल प्रीस्टहूड असं म्हटलंय, राजकीय म्हटलेलं आहे. राजकीय राजकीय याजकगण. ह्याच्यामध्ये किती विशेषता दिसली पाहिजे. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती राजकीय याजकगण असे दिसले पाहिजे. आणि जेव्हा आम्ही याजकाविषयी विचार करतो तर आम्हाला माहिती आहे की आम्ही लेवी जे आहे ते लेवीचे जे वंश होता ते सेवेमध्ये होते. आणि लेवीच्या पुस्तकामध्ये आम्ही गेलो तर आम्हाला त्या राजकीय जी सेवा होती, जी 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 सेवा प्रभूने दिली होती याजकासाठी, त्याच्याविषयी आम्हाला पाहायला भेटतं. आम्ही जर पहिले 7 अध्याय लेवीचे वाचले त्याच्यामध्ये आम्हाला प्रामुख्याचे 5 अर्पण आम्हाला पाहायला भेटतात. होम अर्पण, अन्न अर्पण, शांत अर्पण, पाप अर्पण आणि दोष अर्पण. यातून आम्ही जर पहिले जर 2-3 अर्पण पाहिले, होम अर्पण, अन्न अर्पण आणि शांत अर्पण, हे जे सुवासिक अर्पण असे होते आणि नंतरचे 2 जे होते ते सुवासिक अर्पण नव्हते. आणि जर आम्ही पाहिलं की जे पहिले जे 2 अर्पण, जे जे शेवटचे 2 अर्पण होते कुठले, पाप अर्पण आणि दोष अर्पण जे होते, ते आमच्यामधील काही दोष आहेत, जे जो जो अर्पण आणत आहे त्याच्यामध्ये जो काही दोष आहे ते काढण्याकरिता होते. की ते जे 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 कमतरता होत्या त्या प्रभूला जे न आवडणाऱ्या गोष्टी होत्या, देवाला जे न आवडणाऱ्या गोष्टी होत्या त्या काढण्याकरिता होत्या. आणि पहिले 3 अर्पण जे होते, होम अर्पण, अन्न अर्पण आणि शांत अर्पण जे होते, हे 3 अर्पण प्रभूने की आम्ही प्रभूमध्ये कुठल्या प्रकारे कमी आहोत ते पूर्ण करण्यासाठी होत्या. एक आहे आमच्यामधील ज्या गोष्टी आहेत त्या काढणं आणि आमच्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या प्रभूकडून प्राप्त करून घेणे. याचकाने ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं आहे. आमच्यामध्ये काय नको आहे ते आमच्यातून काढून टाकणं आणि जे आमच्यामध्ये नाही आहे, जे प्रभूला हवं आहे ते आमच्यामध्ये आणणं गरजेचं आहे. प्रभू त्याच्याविषयी सांगत आहे. हे 3 अर्पण आणि शेवटचे 2 अर्पण त्याच्याविषयी फार महत्वाचे आहे. आणि पहिले जे 3 अर्पण आहे ते मुक्त इच्छेचे अर्पण होते. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पण जे शेवटचे 2 इच्छा होते ते सक्तीचे अर्पण होते. ते करणं गरजेचं होतं. पाप अर्पण आणि दोष अर्पण देणं गरजेचं होतं. प्रभूच्या समोर जर उभं राहणं आहे तर आम्हास ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
आम्ही जर स्वतःला राष्ट्रीय याजक जर असे म्हणत आहोत, तर प्रभूने आम्हाला राष्ट्रीय आम्हाला जर याचकीय पण दिलेलं आहे, ते कशाकरिता दिलेलं आहे? ते ह्यासाठी दिलेलं आहे की आम्ही प्रभूच्या समोर उभं राहू शकू, की आम्ही प्रभूच्या समवेत आम्ही स्वतःला त्याच्या समोर त्याच्या दयासनासमोर आणू शकू. ह्याकरिता प्रभूने आम्हास ही याचकीय सेवा दिली. आणि प्रत्येक जण जो प्रभूमध्ये निवडलेला आहे त्यास ही याचकीय सेवा दिलेली आहे, की त्यांनी प्रभू समोर उभं राहून ती याचकीय सेवा करावी. आम्हास माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये तीनदा देवाने असा उल्लेख केलेला आहे की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही देखील कसे आहात, पवित्र व्हावे म्हणून आम्ही ह्या पावित्र्याकडे पण देखील थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जर या पावित्र्याकडे लक्ष देत आहोत तर आमची पावित्रता आमच्या भूकेमधून दिसली पाहिजे. आमची भूक कशासाठी आहे, त्या पावित्र्यतेमध्ये आमची भूक असणं गरजेचं आहे. आणि ह्या पावित्र्यामध्ये आपली आपुलकी असणं गरजेचं आहे. आणि तिसरी म्हणजे पावित्र्यामध्ये असलेली आपली क्रिया. पहिली आहे भूक, आपुलकी आणि क्रिया. Our appetite. What is our appetite? Holiness. Appetite in the holiness. Appetite, affection, holiness. Affection in the holiness. And the third thing is holiness in our activity. आमची भूक, आपली आपुलकी आणि आपली क्रिया. या तिन्ही गोष्टीकडे जर पेत्राकडे आम्ही जर लक्ष दिलं तर या तिन्ही गोष्टीला पेत्राने फार सुंदर रित्या मांडलेलं आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 15 आणि 16 वचन जर आम्ही वाचलं तर तिथं आम्हास पाहावयास भेटत आहे. वचन 15 आणि 16 तिथे आम्ही जर वाचलं तिथं तर मी वचन वाचत आहोत 16व. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. ही पहिली गोष्ट जी आहे ही कुठली आहे? आपुलकीची आहे. पावित्र्यामध्ये आपुलकी असणं गरजे. प्रभू जर पवित्र आहे, मला देखील कसं असं माझी मनाची स्थिती, माझी मनाची द स्टेट ऑफ माय माइंड शुड बी इन दॅट वे. माय इनवर्ड माइंड शुड बी इन दॅट वे. माझं अंतर्य मन जे आहे ते प्रभूकडं आपुलकीने लागणं गरजेचं आहे. त्याच पहिले पेत्राच्या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या गोष्टीमध्ये जर आम्ही वाचलं तर तिथे असं म्हटलेलं आहे की तुम्ही काय करावं? नित्य दुधाची, जसं बालक जो दुधाची इच्छा धरत आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करावी? इच्छा धरावी. दुसरं म्हणजे ॲपिटाईट, आमची भूक. आमची भूक कुठल्या गोष्टीसाठी आहे? आम्ही कुठल्या गोष्टीसाठी भुकेले आहोत? प्रभूच्या वचनासाठी भुकेले आहोत का इतर गोष्टीसाठी भुकेले आहोत? याचकीय म्हणून आम्हास पावित्र्यामध्ये ती भूक असणं गरजेचं आहे की आय शुड हंगर, आय शुड क्रेव. आमची जी ॲपिटाईट जी आहे ती कशासाठी असेल? नेहमी आम्ही देवाचं वचन आम्ही जर बालकाविषयी पाहिलं तर बालक काय करतो? नेहमी त्याला दुधाची काय असती? गरज असती. तो काय करतो? त्या दुधेकडे काय करतो? लक्ष देत आहे. त्याची ती इच्छा आहे. त्याचप्रमाणे आम्ही जर याचकीय सेवा करत आहोत, जर आम्हास याजक असे म्हटलेले आहे प्रभूने, तर आम्हास त्या भूकेकडे लक्ष देणं गरजेचं. तिसरी गोष्ट पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय त्याच्या 9व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर तिथे आम्हास पावस बाळ आमची कृती जे वचन आम्ही वाचलं. तुम्ही तिथं पहिले दोन गोष्टी लिहिल्या आहे. काय लिहिलेल्या आहे? तुम्ही निवडलेले वंश आणि राजकीय याजक, दोन्ही कृतींविषयी बोलत आहेत. निवडलेले वंश, तुम्ही निवडून वेगळे केलेले आहात, त्याप्रमाणे तुमचे कृत्य असणं गरजेचं आहे. तुम्ही याजक आहात, तुमचे कृत्य त्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. आम्ही प्रभूविषयी पाहत आहोत की प्रभूने ह्यामध्ये प्रत्येक ही पूर्णता केलेली आहे. आम्हाला पाहावयास भेटत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जे पाहिलं तर त्याच्यामध्ये ती पूर्णता दिसत आहे. त्याच्या बलिदानाद्वारे, त्याच्या याचकीय सेवेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे. ह्या तिन्ही गोष्टी आम्ही जर पाहिलं, तो एक परफेक्ट याजक असा होता आमचा प्रभू ख्रिस्त. आणि तोच आमच्या समोर ते धडे ठेवत आहे की आम्ही देखील काय करावं? त्याकडे पाहता असता आमचं जीवन जगावं. आणि जर आम्ही प्रभूच्या ह्या गोष्टीकडे जर पाहिलं तर प्रभू काही लोकांना पुन्हा एकदा जीवनात मध्ये आणत आहे. तो मरणातून त्यास उठवत आहे. आणि हे जे तिन्ही गोष्टी आहेत ते त्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. लूक याचा 7वा अध्याय त्याचं 14वं वचन जर आम्ही वाचलं, लूक शुभ वर्तमान याचं 7वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन जर आम्ही वाचलं तर तिथे आम्हाला पाहत
मग जवळ जाऊन त्याने तिडीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईस हवाली केले. आम्हास पावच भेटत. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे? एकुलता एक पुत्र तिथं, जो त्या 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 विधवेचा होता, तो तिथं मरण पावलेला आहे. प्रभू त्यास उठवत आहे. काय झाले? नवीन जीवन भेटलेले आहे. नवीन जीवन भेटल्याने काय झालेलं आहे? नवीन आपुलकी आलेली आहे. जो दुःखाचा प्रसंग होता तो आनंदामध्ये आलेला आहे. नवीन आपुलकी, नवीन आनंद तिथे आम्हाला पाहायला भेटत. त्याच लुकाच्या 8व्या अध्यायामध्ये जर आलो आम्ही आणि त्याचं 55 जर वचन वाचलं, तर तिथं आम्हाला पाहायला भेटत आहे की एकुलती एक मुलगी जी आहे ती मरण पावलेली आहे आणि प्रभू तिला उठवत आहे. आणि उठवत असता तो 55व्या वचनामध्ये काय म्हणत आहे? त्याचं 55 वचन जर वाचलं तेव्हा तिथं आम्हाला पाहिजे, तेव्हा त्याने आत्मा आत्मा परत आला व ती त्याच जवळ उठली. मग त्याने मग मग तिला खावयास द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. त्यांनी काय सांगितले? तिला काहीतरी खावयास द्या तुम्ही. काय आहे? भूक आहे. नवीन जीवन येतं तेव्हा नवीन भूक असणं गरजेचं आहे. आध्यात्मिक भूक. न्यू लाईफ, न्यू ॲपिटाईट. न्यू लाईफ, न्यू अफेक्शन. आणि तिसरी गोष्ट आम्ही योहानाच्या पुस्तकामध्ये पाहतो, 11व्या अध्यायामध्ये. तिथे आम्हाला पाहावयास भेटतं की एकुलता एक भाऊ मरण पावलेला आहे आणि त्याला प्रभू उठवत आहे. आणि जेव्हा प्रभू त्याला उठवत आहे तेव्हा प्रभू त्यास म्हणत आहे, त्या लोकांस सांगत आहे, त्याचे कबरेचे वस्त्र तुम्ही काढून टाका, त्याला काय करा? मोकळे करा. नवीन जीवन, नवीन कार्य. त्या कबरेचे वस्त्र निघून गेलेले आहेत. तुम्हा सज्ज केलेलं आहे नवीन कार्यासाठी. हे नवीन जीवन देऊन प्रभू ह्या तिन्ही गोष्टीकडे पाहत आहे, तिन्ही गोष्टीकडे देत आहे. त्याची आपुलकी, त्याची भूक आणि त्याचं कार्य, त्याच्या पुनर्तन, ज्या मरणातून त्यांनी त्या लोकास उठवलेलं आहे, त्यातून तो दाखवत आहे. आम्ही जर पाहिलं, ही पवित्रता आम्हास प्रभूने दिलेली आहे. जो भिकारी असतो, जो जेव्हा त्याला एका राजकीय जागेवर नेलं जातं, त्याला त्या स्थितीमध्ये घेऊन जाता येत नाही. त्याच्यामध्ये बदलाव आणावा लागतो. त्याच्यामध्ये जे आहे ते काढावं लागतं आणि जे नाही आहे ते त्यास द्यावं लागतं. यासाठी की त्यांनी त्या स्थानापर्यंत जावं, की त्यांनी तिथे शोभून दिसावं. तिथली ती शोभा त्यांनी कमी करावी नाही. तर त्यांनी त्यातमध्ये जेव्हा तो जातो तर त्या जागेसाठी तो कसा असावा? शोभून दिसला पाहिजे. प्रभूने फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि ह्याच गोष्टीविषयी पाऊल देखील इफिस्काराच्या पत्रामध्ये बोलत आहे. इफिस्कारस पत्र 1 अध्याय त्याचं 6वं वचन, इफिस्कारस पत्र 1 अध्याय त्याचं 12वं वचन, दोन्ही स्थानावर तो म्हणत आहे, गौरवाची स्तुती व्हावी यासाठी की माझी निवड प्रभूने केलेली आहे आणि मला ह्या कार्यासाठी त्यांनी नेमून दिलेलं आहे. गौरवाची स्तुती व्हावी. त्या गौरवाच्या स्तुतीसाठी आम्हास प्रभूने निवडलेलं आहे. आम्ही जर पाहिलं उत्पत्तीचा 3रा अध्याय, त्याच्यामध्ये आम्ही पाहावयास भेटतो की मनुष्याने पाप केलं आणि तो देवापासून दूर गेलेला आहे. आम्ही अनेकदा हा विचार करतो की मनुष्याने त्या बागेमध्ये, आदेन बागेमध्ये काय गमावलेलं आहे, पण आम्ही ह्याकडे लक्ष देत नाही की प्रभूने देखील तिथे गमावलेलं आहे. त्याची अमूल्य जी निर्मिती होती त्यांनी त्या पापाच्या ठाई गमावली होती. मनुष्य त्याच्यापासून लांब गेला होता त्या पापामुळे. ही वॉज ऑल्सो ॲट लॉस, ही लॉस्ट द मॅन. मनुष्याने तिथे जे जे काय गमावलं आहे त्याच्याविषयीच आम्ही पाहतो. म्हणूनच प्रभू ख्रिस्ताला तयार करण्यात आलं, यासाठी की जे त्या आदेनच्या बागेमध्ये गमावलं होतं पहिलं ते पुन्हा एकदा स्थापित करावं देवाने. आणि आम्ही मनुष्याने जे गमावलं होतं ते आम्हास प्राप्त व्हावं. देवाने जे गमावलं ते पुन्हा एकदा त्यांनी रिस्टोर केलं आणि आम्ही जे गमावलं ते पुन्हा एकदा देवाने आम्हास पृथ्वीच्या अर्पणाच्या द्वारे आम्हास दिलेलं आहे. किती सुंदर आहे, किती सुंदर तो
देव आहे. आणि जर आम्ही पाहिलं तर आमच्या या पावित्रतेविषयी असं म्हटलेलं आहे की आमची पावित्रता कशी आहे, घाणेरड्या चिंध्यासारखी आहे. इट इज जस्ट लाईक द फिल्दी रॅग्स. हे जे घाणेरडे चिंधे आहेत ते सुवासिक अर्पण तयार करू शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल फॉर द फिल्दी रॅग्स टू परफॉर्म दी स्वीट सावरिंग ऑफरिंग्स एट ऑल. घाणेरड्या चिंध्या घेऊन आम्ही सुवासिक अर्पण करू शकत नाही. म्हणूनच आम्ही जर स्तोत्र 113 मध्ये आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला त्या भिकाऱ्याची स्थिती पाहायला भेटतं. आणि आम्ही जर त्या भिकाऱ्याविषयी जर पाहिलं, त्या दरिद्र मनुष्याविषयी जर पाहिलं, तर एक भिकारी जो असतो तो भिकाऱ्यासारखाच विचार करतो. त्याचे कृत्य भिकाऱ्यासारखेच असतात आणि त्याच्या खाण्यामध्ये देखील त्याचप्रमाणे असतं, त्याचं राहणं देखील त्याचप्रमाणे असतं. प्रभू जर तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही राजकीय याजक आहात, आमचे विचार, आमचं राहणं, आमचं खाणं, आमच्या प्रत्येक गोष्टी प्रभूने कसं केलेलं आहेत, नियमांनी लावून दिलेल्या आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही त्या भिकाऱ्यासारखं किंवा त्या दरिद्र मनुष्यासारखं राहू शकत नाही. त्यांनी मला उखड्यावरून उचलून राजकीय स्थानावरती बसवलेलं आहे. काय म्हणून? त्यांनी अधिपती म्हणून मला बसवलेलं आहे. माझं जगणं, माझं वागणं त्या अधिपती यासारखं असणं गरजेचं आहे. मी त्याप्रमाणे वागू शकत नाही. जो जो दरिद्र मनुष्य आहे त्याप्रमाणे मी राहू शकत नाही. माझे विचार त्याप्रमाणे नसू शकतात. मी बदललेला मनुष्य आहे. नवीन जीवन मला भेटलेलं आहे. माझी भूक नवीन आहे, माझी आपुलकी नवीन आहे, माझे कार्य नवीन आहे. आणि आम्ही जर गलतीकारास पत्र याचा 14वा, गलती 4 याचा 5 ते 7 जर वाचलं तर तिथं आम्हाला पाहायला भेटत आहे, खंडणी भरून सोडवलेले असे लोक आहात, वतनदार असे लोक आहात, को हायस सेवक नव्हे तर देवाचे पुत्र असे आहात. किती सुंदर ही गोष्ट, किती सुंदर ही गोष्ट. याचकासाठी याच्याहून अधिक काय असावं. याचकीय सेवा प्रभूने आम्हाला दिलेली आहे. आम्हाला तो अधिपती म्हणत आहे. आमचं वागणं अधिपत्यासारखं असणं गरजेचं आहे. आम्ही जर पुढे पाहिलं तर आमचं प्रभूचं जे अर्पण होतं ते एक परिपूर्ण असं अर्पण होतं. आणि त्याकडेच देखील आम्ही पाहिलं. आम्ही जर लेवीच्या पुस्तकामध्ये गेलो आणि त्याचा पहिल्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर तिथे आम्हाला पाहावयास भेटतं 3 अंगांची जेव्हा जे अर्पण होतं, जेव्हा ते कापत होते, ते अर्पण कापण्यासाठी 3 अंगांविषयी तिथे बोलण्यात आलेलं होतं. एक आहे मस्तक, दुसरी गोष्ट म्हणजे जे जे आतडे आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाय. या तिन्ही गोष्टींविषयी तिथे बोलण्यात आलेलं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी एक परिपूर्ण अर्पणासाठी हे 3 अंग असणं गरजेचं आहे. आणि तेच आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देखील पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जर आम्ही पापाविषयी जर पाहिलं, त्याच्या पावित्र्याविषयी जर पाहिलं, तर आम्ही जर त्याच्या डोक्याविषयी विचार केला तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याला पाप ठाऊक नव्हतं. ही न्यू नो सिन. ते काय बोलत आहेत, त्याच्या मस्तकाविषयी बोलत आहे. दुसरी गोष्ट मध्ये आम्ही पाहत आहोत की इन हिम देअर वॉज नो सिन. त्याच्यामध्ये पाप नव्हतं, त्यास पाप ठाऊक नव्हतं, त्याच्यामध्ये पाप नव्हतं. म्हणजे काय, हे आंतर्य अंगभागाविषयी बोलत आहे. द इनवर्ड पार्ट इट इज टॉकिंग अबाउट. आणि तिसऱ्यामध्ये त्याच्यामध्ये दोष सापडला नव्हता. देअर वॉज नो सिन दॅट ही डिड. त्यांनी कुठलेही पाप केलं नाही. ते कशाविषयी बोलत आहे, कृत्याविषयी बोलत आहे, त्या पायाविषयी बोलत आहेत. डोकं आम्ही पाहतो इनवर्ड पार्ट अंतर, आणि त्याचे पायाविषयी पाहत आहे. कुठल्याही प्रकारे पाप ह्या तिन्ही गोष्टी परिपूर्ण अर्पण असा तो देवाचा होता. आणि जेव्हा हे अर्पण जेव्हा पावित्र्यामध्ये जे तिथं साक्ष हे लोक त्याच्या समोर ठेवत आहेत, योहान तिथे ठेवत आहे, आम्हाला पाहत आहे की मार्क तिथे ठेवत आहेत. आणि या पावित्र्याच्या साक्षीनेच हे अर्पण जे त्या वधस्तंभावर झालेलं आहे त्यातूनच आम्हाला पूर्णता प्राप्त झालेली आहे. आम्ही जर पाहत आहोत योहान याचा 19वा अध्याय त्याचं 30 ते 34 जेव्हा वचन वाचतो, त्यामध्ये देखील आम्हाला या गोष्टी पाहावयास भेटत आहे. आम्ही जर पाहिलं तर त्याचं
त्याचं 30वं वचन जर वाचलं तर 30व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास भेटत आहे, तिथं काय झुकलेलं आहे, त्याचं मस्तक झुकलेलं आहे. त्यांनी काय केलंय 30व्या वचनामध्ये, येशू, आम्ही जर तिथं वाचलं तर त्याचं शेवटचा भाग, आणि मस्तक लहून आपला आत्मा समर्पण केला. काय आहे? पहिली गोष्ट, मस्तकाविषयी तिथं नोंद करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, 33व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास भेटत आहे, 33व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास भेटत आहे की त्यांनी त्याचे पाय तोडलेले नाही. हिज लेग्स वर नॉट ब्रोकन. आणि जर आम्ही 34वं वचन वाचलं तर तिथं काय म्हटलेलं आहे, त्याच्या कुशीमध्ये काय केलेलं आहे, भाला भोगण्यात आलेला आहे. 3च भागांविषयी सांगितलेलं आहे. त्याचं डोकं, त्याचं मस्तक त्यांनी लवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहत आहोत की त्याचे पाय न तोडण्यात आले. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, त्याच्या कुशीमध्ये म्हणजे इनवर्ड पार्ट, त्याचं जे आतडे किंवा आतले भाग आहे त्याच्याविषयी बोलत आहे. अर्पणामध्ये देखील आम्ही पाहत आहोत ह्या तिन्ही गोष्टींचा नमूद आहे. मस्तक जे आहे, पाय जे आहे, आणि जे अंतर्भाग म्हणजे कुशी जी आहे त्याच्याविषयी बोलण्यात आलेलं लेवीच्या पुस्तकामध्ये. प्रभूचं अर्पण त्याप्रमाणे आहे, परिपूर्ण असं अर्पण, यासाठी की आम्हास ही याचकीय सेवा प्राप्त व्हावी. आम्हास ही याचकीय सेवा प्राप्त व्हावी. प्रियांनो, आम्ही त्याचे राजकीय याचक आहोत, निवडलेले वंश आहोत. आमचं राहणं, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचे विचार त्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. प्रभू करो आणि हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित असो.